शांत हो. हे बघ, मी आत्ता आलीये तिकडनं, तिथे कोणीच नव्हतं. तिथे होतं, मी बघितलं. बर, कोण होतं? कोण होतं? नाही माहिती. म्हणजे मी चेहरा नाही बघितला, पण तो माणूस माझ्या जवळ येत होता. मला नाही जायचं त्याच्या जवळ. तो इथे आला कसा? बर, तो काय मारत होता का तुला? नाही, मिठी मारायला येत होता. पण मला नाही जायचंय त्याच्याजवळ. तो इथे आला कसा काय? मला नाही जायचं त्याच्याजवळ. अरे तिकडे तुम्ही ऐक माझं. अगं मी खरं सांगतोय तुला, तिथे एक माणूस होता. अगं आई शपथ सांगतोय, तिथे ऐक माझं. शांत हो, शांत हो. कोणी नाहीये तिकडे, मी आत्ता आलीये तिकडनं. शांत हो. माझं ऐक. स्वप्न पडलं असेल तुला. हा, मला नाही रडायचंय. मला नाही रडायचंय. केदार, माझ्या आईला आयुष्यभर रडताना बघितलंय. मला नाही रडायचंय. आणि त्या माणसासाठी तर मुळीच नाही. मी नाही रडणार. केदार, केदार इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. शांत हो, शांत हो. मी आहे ना. हा, शांत हो, रिलॅक्स. शांत. मुलाचं लग्न जवळ आलंय. मुलाच्या बाबांनी फिट नको राहायला. हा, औषध घ्या. आणि तुम्ही कसलं एवढं टेन्शन घेतलंय दया काका? हा, आता तुम्ही अजिबात काळजी करायची नाहीये. लग्नाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवली आहे ना. मग आता लग्नापर्यंत तुम्ही आराम करायचा आणि लग्न एन्जॉय करायचं. आता तुम्ही कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. एका बापाची काळजी. नवरदेवाचे वडील असा चेहरा घेऊन सगळ्यांचं स्वागत करणारे लग्नात नाही ना. हसा. आज निशिता पण येणार आहे घरी. निशिता इथे? हो, मीच बोलवलंय तिला. आपल्या घरी इथे निशिता लग्न? काका चांगलं आहे ना. आणि पद्मिनी काकूने सुचवलंय. तिला आपल्याला समजून घेता येईल, आपल्याला तिला समजून घेता येईल. आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ मिळाला हवा ना. मी आलेच. बरं पद्मिनी काकू, मी गेस्ट रूम तयार केले, तुम्ही एकदा बघता का? चल चल चल. म्हणजे तुझ्याशी कसं बोलायचं ना तेच मला कळत नाहीये. अगं तारिणी, निशीच्या लग्नासाठी आतापर्यंत तू खूप काही केलेस का? पण म्हणजे तुझ्याकडे आता आणखी एक काम आहे. अहो तुम्ही सांगा ना, काय काम आहे? नाही, कसं आहे ना, अगं त्या खांडेकरांनी ना आपल्या निशीला 2 दिवसांसाठी राहायला बोलवलंय. आता लग्नाआधी मुलीला नवऱ्या घरी पाठवणं तसं ते मला पटलेलंच नाहीये. मलाही पटलेलं नाहीये. म्हणूनच मी म्हणतो की तू तिच्या सोबत गेलीस ना तर फार बरं पडेल. मी? हो, म्हणजे कसं आहे ना, अगं तिला एकटीला पाठवायला मला बरोबर वाटत नाहीये ना. म्हणजे तू गेलीस ना तर अगं 2 दिवसांचा प्रश्न आहे ग. म्हणजे तुला बघ जमलं तर. बाबा अहो, मी कशी जाऊ तिकडे? एकतर मी खांडेकरांकडे जायला नाही का म्हणतेय हे तुम्हाला माहितीये. त्यांच्या मनात आधीच माझ्याबद्दल राग आहे. माझ्यामुळे उगाच निशीला त्रास नको व्हायला. तेच म्हणतो मी, निशीला त्रास होऊ नये म्हणून तू तिच्या बरोबर जा. अहो तिला पण मोठी बहीण बरोबर असल्याचा आधार मिळेल ना. मी तू तिच्यासोबत तिकडे असशील ना तर मला इथं शांत झोप लागेल.
हो, म्हणून तू तिच्याबरोबर जा. तू तिच्याबरोबर जाच. ठीक आहे. तू निशी बरोबर खांडेकरांच्या घरात जाणार आहेस? हो, दुसरा काही ऑप्शनच नाही ठेवला बाबांनी माझ्यासमोर. काय करणार होते मी? अगं मग ठीक आहे ना, त्यात एवढं स्ट्रेस का घेतेस तू? ठीक काय आहे ह्यात? अरे तू खांडेकरांच्या घरात जाणार आहेस म्हणजे त्यांच्या घराचा डायरेक्ट ऍक्सेस मिळणार आहे तुला. तुला कळतंय का, तू युवराजच्या घरात जाणार आहेस आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी कोणती असेल? अरे हा यार, करेक्ट बोलतोस तू केदार. म्हणजे मी त्याच्याच घरात राहून त्याच्या विरोधात एखादा पुरावा शोधू शकते आणि हे खांडेकर खरंच निशीसाठी चांगली माणसं आहेत की नाही हे सुद्धा मला कळेल. थँक्स. असू दे. आणि जर काही प्रॉब्लेम आलाच तर माझा मित्र आहे तिकडे, त्याला सांग. चालेल, सांगेल. हां, ए बरं एक मिनिट हा. हे ना दयानंद काकांना दे आणि त्यांना सांग की त्यांच्या मित्राने दिलंय म्हणून. चालेल.